एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज जी आहे व्हिडिओची सुरुवात मी क्लिनिंगपासून करत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शनिवारच्या दिवशी जो काही DIY बनवलेला आहे तो मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी इथे जे आहे माझ्या काचेच्या ज्या तेलाच्या बॉटल आहेत त्या क्लीन करणार आहे आणि खूप छान आहेत. मी मागच्या 3 वर्षापासून जवळजवळ यूज करते यांना आणि एकदम सोप्या पद्धतीने जे आहे यांना क्लीन मी करून घेत असते. तर मी इथे आधी गरम पाणी थोडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं व्हिनेगर घातलं आहे. कुकिंग व्हिनेगर जे व्हाईट असतं, आपण जे चायनीज वगैरेमध्ये यूज करतो ते व्हिनेगर, त्यामध्ये थोडा सोळा घातला आहे आणि थोडंसं जे आहे इथे मी तांदळाचे दाणे घालते, जेणेकरून खाली काही चिकटपणा असेल, कारण ब्रश यामध्ये जात नाही म्हणून मी तांदळाचे दाणे घेतले, जे ब्रशचं आपलं काम करतील, सगळ्याकडे फिरतील आणि बॉटल क्लीन करतील. आणि थोडंसे आहे जे डिशवॉश लिक्विड असतं तेही घाला आणि अशा पद्धतीने छान शेक करून घ्या. तुम्ही जेवढं जास्त शेक करणार तेवढं जे खालचा एरिया असतो तो व्यवस्थित क्लीन होतो. पण मी बॉटल 3 महिन्यांच्या आतमध्ये मी क्लीन करून घेते, जेणेकरून जे आहे बॉटल जास्त असं ते ऑइल जे असतं ते थिक नाही होत खालचं आणि किंवा त्याचं खूपच म्हणजे असं बसून नाही राहत खाली. तर कमीत कमी 3 महिन्यामध्ये बॉटल क्लीन करून घ्यायची, जेणेकरून हे जे आहे होत नाही. ही बॉटल जी आहे क्लीन करण्यामागचा एकच जोडी भीतीचं कारण हे असतं की ही बॉटल लवकर जी आहे सुकत नाही. उन्हाळ्यात म्हणजे मी आता हिला आज क्लीन करते तर ही आता उद्या दुपारी किंवा सायंकाळपर्यंत सुकेल आणि हिवाळ्यात तर पावसाळ्यात विचारूच नका. या दोघं ऋतूंमध्ये तिला 2-3 दिवस लागून जात असतात. आणि आता यांचा बाहेरचा जो एरिया होता तो छान मी घसून काढते. त्यांचे जे काही ढक्कन आहेत, वरचे लीड आहेत, ते आपण मी आता घसून काढणार आहे. एवढं जास्त खराब नाही आहे. जर जास्तच खूप त्यांच्यामध्ये चिकटपणा राहिलेला असेल, तेल खूप जमा झालेलं असेल, तर गरम पाण्यात थोडंसं जे आहे डिशवॉश लिक्विड टाकायचं आणि त्याला भिजवत घालायचं, पडू द्यायचं तसंच आणि आपोआप ते तेल जे असतं ते सुटायला लागतं. अशा पद्धतीने जे आहे बॉटल मी इथे क्लीन करून घेत असते आणि ह्या मी मिशोवरून मागवलेल्या आहेत. स्वस्तात होत्या. मी तुमच्यासोबत याची जी लिंक असेल ती शेअर करेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकतात. तर मी एक बॉटल जी होती माझी इथून मी आतून क्लीन केलेली आहे आणि जी दुसरी आहे त्यामध्ये तेल आहे, तर त्यामुळे काय होतं ना की मी तिला फक्त बाहेरून क्लीन करून घेणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला जास्त क्लिनिंगमध्ये जर एफर्ट्स घ्यायचे नसतील तर जेव्हा या बॉटलमधलं तेल जेव्हा संपून जात असतं ना, तर तेव्हा काय करायचं ना, त्याचं जेवढं तेल तुम्हाला काढता येईल, म्हणजे याचं वरची लीड ओपन करून जेवढं तेल तुम्हाला बाहेर याचं काढता येईल तेवढं जुनं तेल काढून घ्या. म्हणजे नवीन तेल ओतण्याआधी जे जुनं तेल असतं ना ते काढण्याचा प्रयत्न करा, कारण की तेल जसं जुनं होत जातं ना तसं ते घट्ट होत जातं, थिक होत जातं आणि मग ते खाली बसतं आणि मग खालचा एरिया जो असतो तो क्लीन करणं जरा अवघड जातं. त्यामुळे ही एक टीप आहे, लक्षात ठेवा. बाकी मग तुम्ही 6 महिने देखील तुम्ही न धुता ही बॉटल यूज करू शकतात. फक्त बाहेरून जे आहे अशा मी जशा पद्धतीने आता धुतली एक बॉटल तशी धुवायची आणि चकचकायला लागते. आणि काचेची बॉटल म्हटली तर दिसायला खूपच छान दिसते. जरा गॅलरीत ऊन होतं म्हणून मी जरा उन्हात ठेवून दिली, अदरवाईज आता ही अशीच पडणार आहे उद्यापर्यंत घरात आणि हळूहळू जी आहे ती सुकत जाईल. कालच्या दिवशी मार्केटमधून जरा जास्त कढीपत्ता आणला होता. जेवढा हवा होता तेवढा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला, पण जरा जास्तच होता आणि केव्हापासून सकाळपासून मी त्याला म्हणजे घरातच पसरवून ठेवला होता चांगला वॉश करून. आता म्हटलं जरा इथं 5 मिनटं ऊन आहे तर उन्हात ठेवूया, कारण की तो बऱ्यापैकी वाढला आहे. डायरेक्ट उन्हात ठेवला तर मग काळा पडतो, असं करू नका. तर तुम्हाला जर कढीपत्ता स्टोअर करायचा असेल तर त्याला घरातच वाढवा आणि मग शेवटी तुम्ही क्रिस्पीनेस आणण्यासाठी जे आहे तुम्ही थोडंसं उन्हात ठेवू शकतात. आता भेंडीसाठी एक छान टिप तुमच्यासोबत शेअर करते. भेंडी पटापटा कट होण्यासाठी मी काय करते, 8-10 भेंडी अशा पद्धतीने जे आहे त्यांचा बंच बनवते आणि कट करते. तुम्ही असंच करतात का मला कमेंटमधून नक्की सांगा. आणि त्यांचे जे वरचे त्यांचे जे टोपं असतात, म्हणजे त्यांची जी डेट असतात, काय होतं ना की त्यांच्यातही चिकटपणा असतो, तो डायरेक्ट आपण किचनच्या काउंटर टॉपवर ठेवलं ना तर तेवढी जागा खूप चिकट होते. त्यासाठी काय करा, एक जो आहे पेपर यूज करा आणि कापता जो चाकू असतो ना तोही खूप चिकट होतो. तर त्याला कापता जेव्हा आपल्याला तो चिकट व्हायला लागतो तेव्हा तुम्ही त्याच पेपरला अशा पद्धतीने त्याचा चिकटपणा काढून घेऊ शकतात आणि तुमची जागा जी आहे जिथे तुम्ही हे डेटा टाकताय ती जागासुद्धा तुमची खराब होणार नाही. पेपर गुंडाळायचा आणि डायरेक्ट कचऱ्यात जाऊ द्यायचं. आता एक छोटीशी शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करते. मागच्या काही दिवसापासून बरेच घरी पार्सल आले आणि तेवढेच रिटर्नही गेले. त्यातून 3-4 जे होते चांगले ते मी ठेवलेले आहेत. जिओ मार्टवरून मी हे शॉपिंग जी आहे केलेली आहे. हे सेम प्रोडक्ट तुम्हाला जे आहे आजिओवरूनही दिसतील. तुम्ही आजिओला यापेक्षा जास्त व्हरायटीचे कपडे तुम्ही बघू शकतात आणि इथे मी जे घातलं आहे तेही ब्लॅक अँड व्हाईट आहे. तर हा जो टॉप आहे हा 136 रुपयात मला मिळालेला आहे. स्मॉल साईजमध्ये मी ऑर्डर केलेला होता. वरच्या साईडून शोल्डरवर याला अशी जी आहे लेस
बेस आहे म्हणजे आणि म्हणजे छान आहे क्वालिटी वगैरे 136च्या मानाने खूपच छान आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. त्याची काही लिंक वगैरे काय असेल मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल, तुम्ही चेक करू शकतात. आणि त्यांचं इझी रिटर्न आहे आणि म्हणजे त्यांची सर्व्हिस फास्ट आहे अजिओपेक्षा, म्हणून मी जरा म्हटलं ट्राय करूयात. पण बरेच त्यांचे कपडे खूपच स्वस्त आहेत. तुम्ही त्यांच्या ॲपमध्ये जाऊन चेक केलं तुम्ही म्हणाल एवढे स्वस्त कपडे मिळतात का. आणि हा पियाच्या पप्पांसाठी जो आहे एक टी शर्ट होता, हाही 150 रुपयाचा होता. आणि आता एक पियासाठी आहे, तिच्यासाठी टी शर्ट आहे, तिघांसाठी आमच्यासाठी इतके म्हणजे 8-10 जे आहे वेगवेगळ्या गोष्टींमधून एक ज्या गोष्टी आहेत त्या आमच्यासाठी उरलेल्या. आणि सेम झालं सगळ्यांसाठी एक टी शर्ट. आणि ह्या पियाचा टी शर्ट 139 की 49 रुपयाचा आहे आय थिंक. त्यांची ऑफरवर किंमत कमी जास्त होत असते, त्यामुळे मी जी सांगते तीच किंमत राहील असं होणार नाही. आणि ही पॅन्ट पण 79 रुपयाची आहे. 5 ते 6 वर्षाच्या ह्या साईजमध्ये मी मागवलेली आहे. आणि मी याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे सगळ्यांचा कोड किंवा लिंक असेल ते देईल. तर ही होती माझी छोटीशी शॉपिंग. डीमार्टमधून मी तुम्हाला दाखवलंच होतं की मागच्या वेळेस मी जे आहे स्प्रे बॉटल घेऊन आलेली. तर चला आज त्या स्प्रे बॉटलचं उद्घाटन करूया. आणि माझी मागची स्प्रे बॉटल म्हणजे माझ्याकडे जे कोलिन वगैरे असतं ना, मी त्याची स्प्रे बॉटल यूज करते, कधीही मी विकत नाही घेतली. पण इथे आल्यानंतर काय झालं ना, मी तेच टॅप वॉटर यूज करत होती. आणि आमच्या इथे हार्ड वॉटर असल्यामुळे मग ते सगळे जे क्षार असतात ते त्यांच्यामधल्या ज्या स्प्रेमध्ये असतात ते सगळे अटकून गेलेले आणि त्यामुळे ती खराब झाली. तर यावरून मला एक गोष्ट कळली की मी आता नंतर जे आहे ते टॅप वॉटर नाही यूज करू शकत. मला जे आहे आरोचं पाणी यूज करावं लागेल. सो तुमच्याकडे हार्ड वॉटर असेल तर आरोचं पाणी यूज करा. काही नाही, 1.5 लिटरची बॉटल असते आणि ही बॉटल आपल्याला जवळजवळ 10 ते 15 दिवस जे असते जात असते. सो माझं इथे मी सोल्युशन तयार करते. त्यासाठी जे होतं मी थोडी बॉटलमध्ये पाणी भरलं, त्यामध्ये जे आहे बेकिंग सोडा घातला आणि थोडंसं जे आहे हँडवॉश लिक्विड घातलं आणि थोडं जे आपण डिशवॉश लिक्विड असतं ते घातलं. आणि तुमच्याकडे जर व्हिनेगर असेल तुम्ही व्हिनेगरही याच्यामध्ये घालू शकतात. मी नेहमी व्हिनेगर घालते पण मी आज जे आहे इथे विसरलीच. सो व्हिनेगरही टाका, त्याच्याने खूप छान क्लीन होतं. जे काही जम्स वगैरे असतात या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात. सो बेकिंग सोडाही खूप चांगला असतो. आणि असं स्प्रे करून जर ठेवलं म्हणजे भांडे घासण्याआधी पूर्ण किचनवर जर स्प्रे करून ठेवलं तोवर जे आहे या सगळ्या गोष्टी ज्या कडक झालेल्या असतात, चिपकलेल्या असतात, चिकटलेल्या असतात, त्या सगळ्या ज्या आहेत नरम पडतात आणि आपलं काम जे आहे कमी होतं. सो स्प्रे बॉटल तर किचनमध्ये असलीच पाहिजे. किंवा ज्या किचनच्या टाईल असतात वरच्या त्यांच्यावरही स्प्रे करून ठेवलं तर बऱ्याच म्हणजे आपला जो आहे घसण्याचा जे प्रमाण असतं ते कमी होऊन जातं. आणि अशा पद्धतीने माझी क्लिनिंग जी आहे ती फास्ट होऊन जाते आणि इझी होऊन जाते. शनिवारी असं वातावरण असल्यामुळे कुठे जाता आलं नाही हे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच. आणि त्याचा फायदा घेऊन मी एक DIY बनवलं आणि चला आता ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते मी. तर माझ्याकडे जे आहे ना अशा प्रकारची हे टीन कॅन आहे जी रसगुल्ला किंवा गुलाबजामुनच्या वेळेस मिळत असते आणि मी जमा करून ठेवते. तर आज त्याचं छान एक DIY बनवूया आणि याचं वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे तुम्ही नंतर यूज करू शकतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे आहे याला कलरिंग किंवा वॉटेवर तुम्हाला वाटतंय तसं तुम्ही डिझाईन याच्यावर काढू शकतात. सो मी इथे व्हाईट ॲक्रेलिक कलर घेते आणि पिया माझ्याजवळ असल्यामुळे तिलाही म्हणणं होतं, तिचं म्हणणं होतं की मलाही हे करायचं आहे. सो मी तिलाही थोडं दिलं आणि नंतर तिला उठवलं माझ्याकडून, म्हटलं बस झालं आता तुझं, मला करू दे पटापट. कारण रात्रीचा स्वयंपाकही असतो आणि मी सायंकाळी करायचं ठरवलं तर हे माझीच चुकी आहे. सो मी इथे व्हाईट कलर दिला आणि दुसरा लेअर दिला मी थोडा, मला जो आहे येलोइश शेड पाहिजे होता मी तो दिला. आणि त्यानंतर माझा जो ॲक्रेलिक कलर आहे तो व्हाईटवाला संपला. तर मग आता करायचं काय, अर्ध्यात सोडायचं नव्हतं. तर माझ्याकडे असा एक डेकोपाच पेपर याला काहीतरी असं म्हणतात, तर हा होता. म्हटलं आता याचंही जे आहे उद्घाटन इथे होईल. तर मी इथे ग्लू घेतला थोडा एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये पाणी मिक्स केलं आणि पातळ असं याचं पाणी बनवून घ्यायचं. आणि हे जे आहे मी इथे मेजर करून घेत आहे की मला केवढा हा पेपर लावायचा आहे. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या डिझाईन्स मिळत असतात या पेपरमध्ये, खूप छान छान फ्लावर्स, बर्ड्स आणि खूप छान छान असतात. तुम्हाला ॲमेझॉन वगैरेवरही यांच्या ज्या आहेत मिळतील. आणि एकाच तुम्ही म्हणजे एकदा मागवलं की वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये जे आहे ते पेपर मिळतात. असे 2 प्रकारचे त्यांच्यामध्ये मागून जे असतो टिश्यू पेपर असतो हा काढून घ्यायचा असतो. तर
तर मी आता यावर काय करते, जे मी आता पेस्ट बनवली फेविकॉल आणि पाण्याची, तर ती अशा पद्धतीने जे आहे मी स्प्रेड करून देते आणि त्यावर आता हा पेपर आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे. जितक्या कमीत कमी याला गुड्या पडतील तेवढा प्रयत्न करा. ह्या कॅनला ज्या होत्या ना, म्हणजे ह्या डब्याला ज्या होत्या अशा लाईन्स होतात, त्यामुळे थोड्या जास्त गुड्या पडल्या, पण ॲट दी एंड ह्या सगळं काहीही दिसणार नाही आहे, काहीही मॅटर करणार नाही आहे. सो खालून जेवढं तुम्ही फेविकॉल लावला आहे तेवढ्यावर त्याला व्यवस्थित स्प्रेड करून द्यायचा आणि नंतर वरून पण एक फेविकॉलचं परत अशी लेअर द्यायची, जेणेकरून हे पूर्णपणे जे आहे तिथे चिटकेल. आणि जो खालून याला प्रॉपर व्हाईट कलर राहिला असता ना, तर याचा लुक अजून छान आला असता, पण मला कळलंच नाही की मला हा जो ॲक्रेलिक कलर होता माझ्याकडे व्हाईट, हा पुरणार नाही म्हणून. पण असो, जे आलं आहे तेही खूप छान झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ट्रे बनवू शकतात. नाही तर तुम्ही, तुमच्याकडे फ्रेम असेल तर तुम्ही हा पेपर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फ्रेममध्ये लावू शकतात वेगवेगळ्या डिझाईनच्या, आणि खूप छान दिसतो. मी मागे एक आमच्या बेडरूमच्या जे आहे ते शेल्फ बनवली होती बघा, तिथे पण मी एक फ्लावरचं असाच पेपर लावला होता फ्रेममध्ये, तुम्हाला आठवत असेल तर. सो इथे माझं जे आहे अशा पद्धतीने जे आहे इथं त्या लिक्विडसोबत जे आहे मी याला अशा पद्धतीने चिटकवून घेतलेलं आहे. आता याला अजून थोडं डेकोरेट करण्यासाठी मी इथे काय करते की वरच्या साईडला जी आहे माझ्याकडे अशी सुतळी होती, तसं जूट रोप तुमच्याकडे असेल, माझ्याकडे मोठा एक गोळा आहे, तर तुमच्याकडे नसेल तर अगदी दुकानामध्ये अशा त्यांच्या 1-2 मीटरपर्यंतही मिळतात, 2-3 रुपयाची एक मिळते, तुम्ही आणून लावू शकतात. आणि इथे जे आहे गोल गोल मी फेविकॉलच्याच मदतीने जे आहे डायरेक्ट फेविकॉल लावायचा आणि जेवढी तुम्हाला पाहिजे त्याची थिकनेस तिथपर्यंत जे आहे गुंडाळत जायचं आणि शेवटचा एंड आहे तिथे थोडा जास्तीचा फेविकॉल लावून छान सिक्युअर करून घ्यायचं. आणि जवळजवळ जे आहे आपलं इथे DIY बनून तयार आहे. जेव्हा मी याला ह्या पेपर चिटकवला ना फेविकॉलच्या याच्याने, थोडा वेळ लागतो कारण ओलं असतं, त्याला सुकायला थोडा वेळ लागतो, सुकू द्या आणि मग जे आहे हे सुतळीचं काम करायचं. आणि वॉर्निश मागच्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला सांगितलं होतं की वॉर्निश तुम्ही एकदा आणली तर तुम्ही 4 वर्ष डोळे बंद करून खूप सारे DIY बनवू शकतात, एवढी ती पुरते. आणि मी काय करते, आता ज्या सुतई होती ना मी त्याच्यावरही वॉर्निश लावून घेते, जेणेकरून थोडं काही खराब जरी झालं तर मी पुसून काढू शकते ओल्या कापडाने. आणि त्यांचे सुतईचे जे धागे असतात तेही विजिबल जास्त होणार नाही. आणि उरलेल्या पूर्ण डब्यावर एकच लेअर देणार आहे मी वॉर्निशची. जास्त सिक्युअर करायचं आहे तर तुम्ही 2 लेअर वॉर्निशच्या देऊ शकतात. तर अशा पद्धतीने माझं DIY तयार झालेलं आहे. कसं वाटलं याला, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही, बऱ्याच पद्धतीने मीही आणि तुम्ही बनवलं तर तुम्हीही यूज करू शकतात. सो कसं वाटलं DIY आणि व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.